भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म षष्ठ खंड भाग चौथा षष्ठ खंड भाग चौथा। भगवान बुद्धाचे मित्र आणि चाहते त्यामधील पाठ पहिला। धनंजनी ब्राह्मणीची भक्ती। तथागतांचे पुष्कळ मित्र आणि चाहते होते। त्यात धनंजनी होती। ती एका भारद्वाज ब्राह्मणाची पत्नी होती। तिचा पती तथागतांचा तिरस्कार करीत असे। पण धनंजनी ही भगवान बुद्धाची भक्त होती। तिच्या भक्तीचा उल्लेख करणे योग्य आहे। भक्त म्हणजे माहीत आहे, भक्त हे असे असते का भगवान बुद्धाबद्दल काहीच नाही ऐकू शकत, पूर्ण पकलेले असतात ते। भगवंत जे म्हणून ते भक्त होती। तर तिचा नवरा नव्हता, तो तिरस्कार करे भगवान बुद्धाचा। पण धनंजनी ही भगवान बुद्धाची भक्त होती। तिच्या भक्तीचा उल्लेख करणे योग्य आहे। एकदा भगवान बुद्ध राजगृहाजवळील वेळुवनातील कलंदक निवास विहारात राहत होते। त्यावेळी एका भारद्वाज कुलातील ब्राह्मणाची धनंजनी नावाची ब्राह्मणी पत्नी आपल्या पतीसमवेत राजगृहात राहत होती। तिचा पती तथागतांचा तीव्र विरोधक होता। पण धनंजनीची मात्र बुद्ध धम्म आणि संघ ह्यांवर दृढ श्रद्धा होती। ह्या वीरत्नाची स्तुती करण्याचा तिचा प्रयत्न होता। जेव्हा जेव्हा ती असे स्तवन करू लागे तेव्हा तिचा पती कान झाकून घेत असे। जेव्हा जेव्हा ती स्तवन करू लागे तेव्हा तिचा पती कान झाकून घेत असे। एकदा तथागतांकडे पुष्कळ ब्राह्मण भोजनास यावयाचे होते। तेव्हा त्याने तिला विनंती केली की दुसरे काय हवे ते कर, पण भगवान बुद्धाची स्तुती करून उभ्या गतांना दुखू नकोस। बुद्धाची स्तुती करून अभ्यागतांना दुखू नकोस असले वचन देण्यास धनंजनी तयार नव्हती। म्हणजे तिथं ब्राह्मण आले भगवंतापाशी, बा तू भगवान स्तुती करशील तर हे जळतील ना, त्याला त्रास होईल ना, बा त्याचं मन दुखन ना, का बा ब्राह्मणांची पती भगवान बुद्धाची स्तुती करू राहिली, प्रशंसा करू राहिली, बा असं होते कुठं। तर स्तुती करून अभ्यागतांना दुखू नकोस असले वचन देण्यास धनंजनी तयार नव्हती। तेव्हा खंजीराने केळ्याचे तुकडे करतात असे तुझे करीन अशी धमकी त्याने तिला दिली। धमकी भेटली तिला, केळ्याचे तुकडे करतात असे तुझे करीन, तसे तुझे करीन अशी धमकी त्याने तिला दिली। ती आत्मबलिदान करण्यास तयार झाली आणि अशा प्रकारे आपले वाक स्वातंत्र्य राखून तिने बुद्ध स्तवनाच्या 500 गाथा म्हणावयास प्रारंभ करताच त्या ब्राह्मणाने बिनशर्त पराजय मान्य केला। बघा, म्हणजे तिचा प्रतिभा तिला मारण्यापर्यंत धमकी दिली, पण तरी ती भगवान बुद्धाची किती जवळची भक्त होती, उपासिका होती, अन्वयी होती, हे इथून लक्षात येते। यापासून भोजन पात्रे आणि सोनेरी चमचे ठेवण्यात आले व अतिथी भोजनास बसले। अतिथींना भोजन वाढताना तिची प्रभावी भावना जागृत झाली आणि मध्येच वेळुवनाकडे तोंड करून तिने त्रिरत्न स्तवन म्हटले।
स्तवन म्हटले. अपमानित अतिथी पानावरून उठले आणि एका नास्तिकतेच्या उपस्थितीने अपवित्र झालेले अन्न थुंकून टाकून ते चालते झाले. मेजवानीचा बेरंग झाल्यामुळे ब्राह्मणाने ब्राह्मणीची खरडपट्टी काढली. आपल्या पतीला भोजन वाढताना तिने त्रिरत्नाचे स्तवन केले. स्तवन म्हणजे आपण त्याला स्मरण म्हणू. स्मरण, त्रिरत्नाचे स्मरण केले. तर तिनं ते वाणी म्हटली त्रिरत्नाची. बुद्धांना वंदन असो, धम्माला वंदन असो, संघाला वंदन असो, तिने असे स्तवन केल्यावर तिने असे स्तवन केल्यावर भारद्वाज ब्राह्मणास फार राग आला व तो म्हणाला, चांडाळणी म्हटलं सांगा. चांडाळणी म्हणजे चुडेल होते, चुडेल. चांडाळणी प्रत्येक वेळी त्या बोडक्या वैरागड्याची स्तुती गात असतेच. थांब चांडाळणी, तुझ्या त्या गुरुला जाऊन चांगला धडा शिकवितो. धनंजयनी म्हणाली, हे ब्राह्मणा, सदैव समार सब्रह्म अशा ह्या लोकात ह्या अर्हत सम्यक संबुद्ध तथागतांना अशा तऱ्हेने बोलू शकेल असा कोणी श्रमण, ब्राह्मण, देव अथवा पुरुष असेल असे मला वाटत नाही. तरीसुद्धा हे ब्राह्मणा, तू त्यांच्याकडे जा, म्हणजे तुला समजेलच. तेव्हा तो गांजलेला व अप्रसन्न झालेला ब्राह्मण तथागतांचा शोध घेण्यास निघाला. त्यांच्या समोर आल्यावर त्याने मित्रत्वाने व विनयशीलतेने त्यांना अभिवादन केले व कुशलाची पुच्छा करून तो एका बाजूला बसला. गेला मोठा रागात. जसं भगवंताले पाहिलं, भगवंत सम्यक संबुद्ध पाहिल्याबरोबर त्याच्या डोक्यावर प्रभाव पडला आणि त्याचा राग शांत झाला. तो भगवंताला अभिवादन करून त्यांचा कुशल समाचार विचारू राहिले का, बा तुम्ही कसे आहात, तुम्ही चांगले आहात का. तर कुशलांची पुच्छा करून तो एका बाजूला बसला. अशा रीतीने बसल्यावर त्याने तथागतांना पुढील प्रश्न विचारले. सुखी जीवनासाठी कशाची हत्या करावी, अधिक रडावे लागू नये म्हणून कशाची हिंसा करावी. गौतमा, असे काय आहे की ज्याच्या हत्येचे तू सर्वात अधिक समर्थन करतोस. तथागतांनी उत्तर दिले, सुखप्रद जीवासाठी क्रोधाची हत्या केली पाहिजे. काय भगवंत काय म्हणतात, कशाची हत्या केली पाहिजे म्हणते भगवंत. म्हणजे भगवंत म्हणतात सुखप्रद जीवासाठी क्रोधाची हत्या केली पाहिजे, अधिक रडावे लागू नये यासाठी क्रोधाची हिंसा केली पाहिजे. हे ब्राह्मणा, ज्याचे मूळ विषारी आहे, ज्याची परिणती संतापात आहे आणि ज्यात प्राणघातकी माधुर्य आहे, अशा क्रोधाची श्रेष्ठ जनांनी अशा प्रकारच्या हिंसेची प्रशंसा केली आहे. भविष्यकाळात श्रेष्ठ जनांनी अशा प्रकारच्या हिंसेची प्रशंसा केली आहे. म्हणजे कशाची हिंसा करा म्हणते भगवंत, क्रोधाची, रागाची हिंसा करा म्हणते. का म्हटलं असं नसं, कारण अधिक शोक करावा लागू नये म्हणून क्रोधाची तू हिंसा कर. भविष्यकाळात अधिक शोक करावा लागू नये
म्हणून त्या क्रोधाची हिंसा कर, तू हिंसा कर. आता हे हे का म्हटलं भगवंतांना ठाऊक होतं भविष्य काळामुळे क्रोधामुळे काही असंख्य लोक आपसामध्ये युद्ध करतील. पहा तुम्ही आता युद्ध सुरू आहे 2 देशामध्ये, भयंकर हानी झाली. कशामुळं? रागामुळं. राग उत्पन्न झाला त्याच्या मनात, रागामध्ये युद्ध होऊन राहिले. पहा म्हणून भगवंतांनी म्हटलं त्या रागाची हिंसा करा. जर ऐकलं असतं तर एवढं नुकसान झालं नसतं. आता येले कधी संपल? एकामेकाला ते बाम फेकूनच राहिले, अजूनही सुधारले नाही. एकामेकावर बाम फेकूनच राहिले, एकामेकाला मारून राहिले. आता हे त्याला कधी संपल? त्याची एक काळ असते ना, जेव्हा त्याचं पूर्ण संपून जाईल. हत्यार, पैसा, धनसंपत्ती, लोक दरिद्री होतील, भिकारी होतील, पुरं देश उद्ध्वस्त होऊन जाईल. मग तो थोडेफार राहतील, मग थोडे इकडले सैनिक राहील, थोडे तिकडले राहतील. मग पाहिजे हवे आपण काय केलं? काय केलं आपण? पुरे घरं पडून जातील ना. शाळा, महाविद्यालय, कॉलेज, दवाखाने सगळं उद्ध्वस्त होऊन जाईल. आणि मग त्याने अक्कल येईल. सगळं नासवं झाल्यावर आपण काय केलं बा? कोणतरी जिंकत द्यातलं एक जण, पण त्यामध्ये हानी किती मोठी होईल याचा विचार करा तुम्ही. म्हणजे अक्कल एक तर पहिले आली पाहिजे म्हणते. धम्म पहिले समजला पाहिजे. धम्म कधी समजते? काही जणाले पूर्ण संपल्यावर. म्हणून म्हणते भगवंत त्या रागाचा त्याग करा, त्या क्रोधाचा त्याग करा, त्या क्रोधाची हिंसा करा. हिंसा शब्द वापरला भगवंतांनी. का वापरला? त्या क्रोधामुळेच काही सगळी नासवडा होऊ राहिला, सगळी हानी होऊ राहिली. म्हणून भगवंतांनी म्हटलं त्या क्रोधाची हिंसा कर, असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. म्हणून बघा तुम्ही आज जे रागाच्या भरामध्ये जे काही खून करून जैलाच्या अंदर असतील, ते नंतर त्याला आठवते असं तिथं बसल्या कालकोठरीमध्ये. थोडंसा शांत राहिलं बरं झालं असतं. मग ती वेळ निघून गेली असते ना. म्हणून राग हा त्याच्या दोऱ्या हाती असल्या पाहिजे, जवळ असल्या पाहिजे, त्यावर नियंत्रण असलं पाहिजे. तर हे ज्याच्यापाशी त्या रागाच्या कंट्रोलाची दोरी असते, तो सदैव त्याच्यावर आपला विजय मिळत असतो. म्हणून म्हणतात भगवंत, तू क्रोधाची हिंसा कर. तथागतांच्या ह्या उत्तराचे महत्त्व जाणून तो भारद्वाज ब्राह्मण बोलला, भगवान खरोखर अद्भुत. जशी पडलेली वस्तू कोणी उभी करावी किंवा जे प्रच्छन्न आहे ते प्रकट करावे, अथवा मार्गभ्रष्टाला योग्य मार्ग दाखवावा, किंवा ज्यांना नेत्र आहेत त्यांना बाह्य वस्तू दिसाव्यात म्हणून अंधारात दीप प्रज्वलित करावा. तसा नाना प्रकारांनी भगवान बुद्धांनी आपला सद्धर्म मला सांगितला आहे. भगवान, मी बुद्ध, धम्म, संघ ह्यांच्या आश्रय स्वीकारतो. मी गृहस्थाश्रमाचा त्याग करून प्रवज्जित होण्याची इच्छा व्यक्त करतो. झाला भगवंताला मस्त. ते सम्यक संबुद्ध होते. तर त्याग का करतो? भगवंताले काही तो मनामध्ये पहिले शिवाय दिला होता ना, तर त्याला काही दोष लागते ना. मग तर भगवंताने त्याला दोष घटवला, त्याला अनुकंपा केली, धम्माकडे वळवलं. अशा प्रकारे धनंजनीच केवळ भगवान बुद्धाची भक्त राहिली नाही, तिने आपल्या पतीलाही भगवान बुद्धाचा भक्त बनविले. 2 विशाखेची दृढ श्रद्धा. अंग देशातील भद्दीय नगरीत विशाखा जन्मली होती. तिच्या पित्याचे नाव धनंजय आणि मातेचे नाव सुमना होते. एकदा सेल ब्राह्मणाच्या निमंत्रणावरून पुष्कळ भिक्खूसह तथागत भद्दीय नगरीत गेले. विशाखा ही ह्या ब्राह्मणाची नात असून ती त्यावेळी 7 वर्षाची होती. जरी विशाखेचे वय केवळ 7 वर्षाचे होते, तरी तिने आपले पितामह मेंढक यासकडे भगवान बुद्धाच्या दर्शनाची इच्छा प्रकट केली.
मेंढकाने तिला अनुज्ञा देऊन 500 सहचारिणी, 500 दासी व 500 रथ सोबत देऊन बुद्धाच्या दर्शनासाठी तिला पाठवले. आपला रथ काही अंतरावर थांबून ती भगवान बुद्धाजवळ पायीच गेली. भगवान बुद्धांनी तिला धर्मोपदेश केला आणि ती त्यांची उपासिका बनली. त्यानंतरच्या पंधरवड्यात मेंढकाने भगवान बुद्ध व त्यांचे अनुयायी ह्यांना दररोज आमंत्रित करून भोजन दिले. कालांतराने प्रसेनजित राजाच्या विनंतीनुसार बिंबिसाराने धनंजयाला जेव्हा कौशल देशात पाठवले तेव्हा विशाखाही आपल्या मातापित्यांसह गेली आणि साकेत येथे तिने वास्तव्य केले. श्रावस्तीचा एक धनिक नागरिक मिगार आपल्या पुत्र पुण्यवर्धन ह्यांचा विवाह करण्याच्या विचारात होता. त्याने अनुरूप वधूच्या शोधासाठी काही लोकांना पाठविले होते. हे लोक फिरत साकेतला येऊन पोचले. एका सणाच्या दिवशी विशाखा सरोवरावर स्नान करण्यास जात असताना त्याच्या दृष्टीस पडली. त्या समयी पावसाची मोठी सर येताच विशाखेच्या सहचारिणी आश्रयासाठी धावल्या, पण विशाखा मात्र नेहमीच्या गतीने चालत ज्या स्थानी हे दूत उभे राहिले होते तिथे पोचली. त्यांनी विचारले की तू धावत जाऊन आपले कपडे का बचावले नाहीस? ती म्हणाली की तिच्याजवळ भरपूर कपडे आहेत, पण ती जर धावली असती तर कदाचित तिच्या अवयवाला अपाय झाला असता आणि तो अवयव बदलणे असाध्य ठरले असते. विक्रीसाठी असलेल्या मालासारखी अविवाहित कन्याची स्थिती असते, त्यांना विद्रूप राहून चालत नाही. तिच्या सौंदर्याने आधीच प्रभावित झालेली ती मंडळी तिच्या बुद्धिमत्तेने आणखी भारावून गेली. त्यांनी तिला पुष्पगुच्छ दिला. विवाहाच्या प्रस्तावाचे प्रतीक म्हणून तिने तो स्वीकारला. विशाखा घरी परतल्यावर ती मंडळी तिच्या मागून तिथे आली व त्यांनी धनंजयाकडे पुण्यवर्धनाबद्दल शब्द टाकला. त्यांची सूचना स्वीकारली गेली आणि नंतर पत्रव्यवहाराने वेत पक्का ठरविला गेला. प्रसेनजिताला जेव्हा हे समजले तेव्हा अपूर्व सन्मानार्थ पुण्यवर्धनासह साकेतला जाण्याची त्याने इच्छा दर्शविली. धनंजयाने राजा व त्यांच्या परिवार, मिगार, पुण्यवर्धन आणि त्यांचे सहकारी ह्यांचे भव्य स्वागत केले. आदरातिथ्याच्या सर्व बाबतीत त्याने स्वतः लक्ष घातले. वधूचे अलंकार करण्यासाठी 500 सुवर्णकारांची योजना केली गेली. धनंजयाने आपल्या कन्येच्या विवाहाप्रित्यर्थ धनाच्या 500 गाड्या, सुवर्णपात्रे व पशुधन इत्यादींकांच्या 500 अशा अर्पण केल्या. जेव्हा विशाखेला निरोप देण्याचा समय आला तेव्हा धनंजयाने उपदेशार्थ तिला 10 सूचना सांगितल्या. ज्या पलीकडच्या खोलीत असलेल्या मिगारनेही ऐकल्या. ह्या सूचना अशा होत्या: घरातील अग्नी बाहेर न देणे, बाहेरचा अग्नी घरात येऊ न देणे, जे कोणी परत काही देईल त्यालाच काही देणे, जो कोणी देणार नाही त्याला काही न देणे, जो देईल त्याला देणे आणि न देईल त्यालाही देणे, प्रसन्नतापूर्वक बसणे, प्रसन्नतापूर्वक खाणे पिणे, अग्नी प्रज्वलित राहील अशा खबरदारी घेणे आणि गृहदेवतांना आदर दर्शविणे. दुसऱ्या दिवशी धनंजयाने आपल्या कन्येच्या पुरस्कारार्थ 8 गृहस्थांची नियुक्ती केली. तिच्यावर कसला आरोप आला तर त्यांची चौकशी करण्याचे काम त्यांच्यावर सोपविले होते. आपली सून श्रावस्तीच्या जनतेने पाहावी अशी मिगाराची इच्छा होती.
आपल्या रथात उभी राहून विशाखेने जेव्हा श्रावस्तीत प्रवेश केला तेव्हा रथाच्या दुतर्फा जनता उभी होती. जनतेने विशाखेवर उपहारांचा वर्षाव केला, पण तिने त्या सर्व वस्तू जनतेत वाटून टाकल्या. मिगार निगंठाचा उपासक होता. विशाखा घरी आल्यावर लवकरच त्याने निगंठांचा पाचारण केले आणि त्यांचे स्वागत करण्यास तिला सांगितले, पण त्यांची नग्नावस्था पाहून तिला घृणा आली आणि तिने त्यांचा सन्मान करण्याचे नाकारले. निगंठांनी हट्ट धरला की तिला परत पाठवून द्यावे. मग मिगाराने कालहरण करण्याचे योजिले. एके दिवशी मिगार भोजनास बसला होता व विशाखा त्याला पंख्याने वारा घालीत होती. इतक्यात घराबाहेर एक भिक्खू उभा असल्याचे तिच्या दुष्टोपत्तीस आले. मिगाराच्या त्यांच्याकडे नजर जावी म्हणून विशाखा बाजूला झाली, पण भिक्खूकडे न पाहता मिगाराने भोजन सुरू ठेवले. हे पाहताच विशाखा त्या भिक्खूला बोलली, कृपा करून पुढे जा. माझे ससूर माझे ससूर शिळे अन्न खात आहे. मिगाराला राग आला. त्याने तिला माघारी पाठवण्याची धमकी दिली, पण तिला तिच्या विनंतीनुसार ही बाब त्या अष्टपंचासमोर मांडण्याचे मान्य केले. त्यांची तिच्याविरुद्ध केलेल्या सर्व आरोपाची चौकशी केली आणि तिला दोषमुक्त ठरविले. त्यावर विशाखेने आज्ञा दिली की तिला माहेरी पाठविण्याची सिद्धता केली जावी. मिगार आणि त्याच्या पत्नीने त्यावर तिची क्षमा मागितली. भगवान बुद्ध आणि त्यांचा भिक्खू परिवार ह्यांना आमंत्रित दिले जावे अशी अट घालून विशाखेने त्यांना क्षमा केले. त्याने तसे केले, पण निगंठाच्या दडपणामुळे सरबराईत करण्याचे काम त्यांनी विशाखेवर सोपविले व फक्त भोजनाच्या अखेरीस होणारे भगवान बुद्धाचे प्रवचन पडद्याआडून श्रवण करण्यास मान्यता दिली. पण प्रवचनाचा प्रभाव त्याजवर एवढा पडला की तो उपासक बनला. विशाखेबद्दल त्याला असीम कृतज्ञता वाटली. ह्यानंतर तो तिला माते समान मानू लागला आणि त्याप्रमाणे तिचा आदर सत्कार करू लागला. ह्यानंतर तिला मिगार माता असे संबोधण्यात येऊ लागले. अशा रीतीने विशाखेची दृढ श्रद्धा होती. तर विशाखाचा जो शास्त्रा होता ते निगंठनाथ म्हणजे जे जैन धर्माचे असतात ना नग्न साधू, त्यांचे ते उपासक होते. तर ही होती भगवान बुद्धाची उपासिका. तर जेव्हा मग भगवंताचं त्यानं प्रवचन वगैरे ऐकलं तर मग ते भारावून गेले आणि मग ते सगळं त्यांना माते समान तिला वागवू लागले आणि तिला मग मिगार माता असे संबोधण्यात येऊ लागले. अशा रीतीची विशाखेची दृढ श्रद्धा होती. तर ही भगवान बुद्धाप्रती विशाखेची श्रद्धा यामध्ये दाखवण्यात आलेली आहे. यानंतर आता आपण इथेच थांबूया. पुढील भाग आपण उद्याला घेऊ. इथेच थांबतो. साधू साधू साधू.